नमस्कार गप्पाल्यानो, माझी गुड मॉर्निंग झालेली असा आणि आज जरा लवकरच गुड मॉर्निंग झालेली होती 5 वाजताच. तर मी पटकन आवरून घेतलेले, तोपर्यंत 5:30 होई दिलेले, म्हणजे 5:30 वाजलेले जवळजवळ तयारी बियारी करीपर्यंत. तर मग पटापट आवरले आणि चाय बी काय आम्ही घेत नाही बसला एवढे सकाळी आणि बाहेर असा दिसत होता अंधार आणि थोडासा आकाशाचं कलर बदललेलं, वेगवेगळे झालेलं. आणि मग हे करत होते ऑइलिंग. तर गाडीची पटकन ऑइलिंग करून घेतल्याने ह्यानी आणि आम्ही दोघंजणं मग जाऊक निघाला होता. खंय चालला होते मी तुमका पुढे सांगतोय. तर आम्ही दोघंजणं पटकन गाडीवर बसला आणि जाऊक निघाला. तर मग जाता जाता हे म्हणक लागले, चाय घेतलंस काय? तर ह्यांका म्हणक लागले, नको आता नको चाय. तर आम्ही इलेलो फिश मार्केटमध्ये, ह्या अलिबागचा फिश मार्केट हा. आणि ह्या तुमका दिसता हय तो जवलो सुकत घातलेलो होतो हय. सगळीकडे जय थंय बघताय जसे आमची एंट्री झाली हकडे मार्केटच्या लाईनला, तसो बहुतेक ठिकाणी असो जवलो सुकत घातलेलो होतो. सुकत म्हणजे सुकासाठी. आणि हकडी ह्या साईडला मच्छी पण लावलेली होती सुकत. ते वाकटे बिकटे असतात ते सुकत लावलेले होते. तर मग म्हटलं तुमका पण दाखवूया म्हणून असे सुकत लावतात ते, कसे सुकत लावतात ते. त्यामुळे जवलो आहेत धुवून बिन व्यवस्थित घ्यावा जेव्हा बनवशाल तेव्हा. आणि ह्यो बघा, ह्यो पण सगळं हकडी जवलो आणि सुकी मच्छी लावलेले, वाकटे बिकटे पुन्हा बोंबील असे लावलेले होते सुकत. आणि मग आम्ही पोचला मच्छीच्या ठिकाणी. पण माका मोबाईल धरूक सर थंय ह्या नाही व्यवस्थित व्हिडिओ पण माका काढूक नाही गावलो. पण मच्छी पण महाग होती, कारण आज वार होतो मच्छीचोच, त्यामुळे मच्छी पण वाईच महागच होती. आणि हे बांगड्यांचा ज्या ह्या ना टप हा ना, तो ती बोललेली 200 रुपयाक. आणि पापलेटा वाईच महाग होती. पापलेटा, हलवो आणि सुरमई तर मार्केटमध्ये नव्हतीच, पण पापलेट हलवे बिलवे होते मार्केटमध्ये. तर आम्ही पहिला फिराक गेलो आणि गर्दी एवढी मरणाची गर्दी होती ना की मोबाईल पकडूक पण माका नीट गावलो नाही. त्यामुळे माका जेवढं व्हिडिओ बनवूक गावलो ना तेवढं व्हिडिओ मी बनवलं. तर मग हे हकडी वेगवेगळ्या प्रकारची मच्छी होती. सुरमई काय म्हणता. आणि ही हकडी कालवा होत. तर वेगवेगळ्या प्रकारची मच्छी सगळी होती. तर आम्ही गेलो पुढे बघू. तर पुढे पण पुढे जे मच्छी घेतलेली होते ऑलरेडी, म्हणून परत रिटर्न फिरान मागे गेलो. आणि ही हकडी मांदेली काढत होती जाळातनं, म्हणजे जी पकडलेली मांदेली होती ते काढत होते. म्हटलं ह्याचं पण व्हायचं व्हिडिओ घेऊया. आणि मग हे खेकड्यांसारखे दिसणारे आहेत ना, ते आम्ही विचारलं कसे आहात ते. तर हे 200 देऊक तयार झालेले, पण हे म्हणायला लागले एवढे आपल्या काय करूचं, आपण खाणारी 2 माणसं. म्हणून म्हटलं नको मरावांदे हे नको घेऊ म्हणून. मग ह्यांनी कोलबी घ्यायचा ठरवला आम्ही. मग 250 रुपयाचे आम्ही 1 किलो कोलबी घेतलेलं. कोलबी मस्त होती ताजी. मग 1 किलो कोलबी आम्ही घेतला 250 रुपयाची. आणि हकडी कसा अर्धा किलो वगैरे पाव किलो वगैरे मच्छी भेटत नाही, सगळे होलसेल भावामध्ये मच्छी गावता. तर आम्ही 1 किलो मच्छी घेतला. आणि मग हे हकडी पापलेटा विचारला तर 1200 रुपये बोललेली. सुरमई पण पापलेटांचा भाव तिनं 1200 रुपये सांगितलं. आणि सुरमई जवळजवळ 2.5 किलोची होती असत ती. तर ती 1500 रुपये बोललेली सुरमईची. तर हे म्हणाक लागले नको म्हणून, तेवढी काय आपल्याक संपाची नाही म्हणून. आणि फ्रीजमध्ये ठेवून पण किती दिवस ठेवतेला म्हणून मग हलवे घेतलेलं होतं. हे हलवे जे होते आमका 600 रुपयाक पडले. एकूण 14 हलवे होते हे. तर आम्ही हे म्हणाक लागले कापूनच घेऊया म्हणून, म्हणजे घराकडे जाऊन टेन्शन नाही राहायचं एवढं कापू बिपूचा. आणि मग घेतला आणि मग आम्ही येऊक निघालो. त्यांनी तिकीट टाकल्याने मच्छी सगळी आणि बर्फ घेतला आम्ही 20 रुपयाचं. आणि ते तिकीट टाकला आणि येऊक निघालो, कारण घराकडे येईपर्यंत जास्तच वास मारीत मच्छी, म्हणून मग बर्फ आम्ही टाकून घेतलेला. आणि अकडसून येताना हे बघा अलिबागचो रोड. तर मग आम्ही येऊक निघालो. तर हे म्हणाक लागले आता वाजले किती. तर म्हटलं वाजले आता 8 वाजले असतील, 7:30-8 वाजले असतील, 7:30 वाजलेले. तर मग हे म्हणाक लागले चाय घेतलेस का. तर म्हटलं चला मग चाय घेऊया म्हणून. तर मग आम्ही इलाव पुढे व्हायच. आणि गावात रात्रीच ॲक्सिडंट म्हणजे एका आमच्या गावातल्या मुलाक लागलेला. तर मग हे म्हणाक लागले चल हॉस्पिटलला पण जाऊया म्हणून. चाय बी घेतला आणि आम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन गेलो. तर मग हॉस्पिटलमध्ये गेला, त्याका बघितला. तर त्याका ICUमध्ये ठेवलेल्याने, पण आता तो बरो अपोरगो देवाच्या कृपेने बरोच होऊ दे लवकर. आणि मग ह्या हॉस्पिटलमध्ये दिसले हनुमानजींचं दर्शन झालं. तर मग म्हटलं तुमका पण दाखवूया म्हणून. तर मस्त वाटत होतं. आणि हॉस्पिटलचा
तर मस्तच हॉस्पिटल म्हणजे वाटत नाही हॉस्पिटलसारख्या, घरच्यासारख्याच वाटतं. आणि मग घराकडे इलाव आंघोळ बिंघोळ केलं आहे आणि मग दिवाबत्ती वगैरे करून लादी बिदी पुसान मग कपडे बिपडे सगळं धुवून घेतले पटकन. मग म्हटलं आता जेवणाच्या तयारीक लागाया म्हणून मच्छी बिच्छी सगळी साफ करून घेतले. थंयच म्हाका 2-2.5 तास गेले ते कोलबे बिलबे साफ करीपर्यंत आणि ते हलवे धुईपर्यंत. आणि मग मी घेतलं म्हटलं आता काय बनवायचं, मग म्हटलं पटकन कोलबे भात बनवूया. मग हे 2.5 कप जे ते तांदूळ घेतले, तर म्हटलं आता बनवलं तर संध्याकाळी पण होईत म्हणून. मग संध्याकाळी परत काय बनवणार ह्याचा टेन्शन नको. तर मग 2.5 कप हे तांदूळ घेतलेलं आहे आणि तांदूळ भिजत टाकलं आहे आणि पटकन जे मच्छी बिच्छी साफ करून घेतले. मग मच्छी साफ करून ठेवून दिले एका साईडला, म्हणजे जेवढी माका बनवूची होती तेवढे बाजूक काढले आणि बाकीचे ज्या फ्रीजमध्ये ठेवले, बाकी हलवे बिलवे डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवून दिले. तर म्हटलं मच्छीचं वारसात तेव्हा तोंडाक लावक होत म्हणून तळूक. तर मग हे तांदूळ भिजत घातलेले मी जवळजवळ तांदूळ जे आहेत ना 15 मिनटं तरी भिजवत ठेवायचे. मग कसं तुम्ही कोलबे बिलबे टाकून मसाले वगैरे टाकून तुम्ही डायरेक्ट तांदूळ भातासारखे आपला बनवू शकतास, म्हणजे पुलाव भातासारखे. तर मग म्हटलं आता तांदूळ भिजत घालूया पटकन. 2 तांबे पाणी टाकले, तांदूळ पहिले धुवून घेतलेले आणि मग 2 तांबे पाणी टाकले. आणि मी फॉर्च्यूनचं राईस वापरलेलं, जो बासमती तांदळासारखंच असतं मस्त. आणि मग एका साईडला लसूण मी काय सोलूक ना आणि आल्याचं 1 इंच एवढं तुकडं घेतलेलं आणि तो पण वाटून घेतलं पटकन. माका बनवूचं होता, मी थोडेसे कोलबे बाजूक काढून ठेवलेले आहे. तर म्हटलं आता लय वेळ होत म्हणून माका फ्राय करूचे होते, मोठे कोलबे होते ते. तर म्हटलं आता नको, आता लय वेळ होत म्हणून संध्याकाळी बनवूया. मी त्याचं पण व्हिडिओ अपलोड करीन ते कोलबे फ्राय करतानाचं. आणि मग पटकन वाटाप लावून घेतलं, म्हणजे लसूण आणि आला पटकन वाटून घेतलं. आणि मग जे तांदूळ पाणी घालूचं असतं ना, तर ह्याच्यात तो कप बारको मी तुमका दाखवते. मग असे जेवढं तांदूळ घेतलेलं आहे ना त्याच कपान पाणी घ्यायचं. आता 2 कप तांदूळ घेतले ना आपण, तर 4 कप पाणी घ्यायचं या अंदाजाने. मग भात बरोबर परफेक्ट शिजता. आणि मग म्हटलं आता पटकन कांदो कापून घेऊया म्हणून झटपट कांदो कापून घेतलं. कांदो मी कापणार होता लांबट, पण म्हटलं आता लय टाईम झालेलं, वाजलेले 12:30 मच्छी बिच्छी साफ करीपर्यंत. तर आणि भूक पण लागलेली कारण सकाळी पण आम्ही काय खाऊक नव्हता. तर म्हटलं पटकन आता कांदो कापून घेऊया, बारीकच कापून घेऊया. आणि बारीक कांदो कापलो का शिजता पण लवकर, जेवढं लांबट कांदो कापू तेवढं शिजाक पण टाईम जाता म्हणून. तर म्हटलं पटकन बारीक कांदो घेऊया कापून. आणि घेतलेला मी पहिले सुरुवातीक 2 कांदे, पण मग विचार बदललो. तर म्हटलं एका कांद्यात भागात तर कशा उगाच अजून 1 घेऊ. तर मग 1 कांदो घेतलं, पटापट कापलं आणि मग कांदो बिंदू पण फोडणीक देऊसाठी घेतलं. मग कोलबे भात बनवण्यासाठी पटकन गॅसवर टोप ठेवलेलं आहे आणि त्याच्यात मी आमच्याकडे तूप होता, गावठी तूप असताना ता होता. तर म्हटलं तास टाकून बनवूया म्हणून. तर 2 चमचे तूप घेतलं आहे मी
आणि गॅस फास्टच ठेवलेला आहे. आणि मग हे कांदा फोडणीत टाकलं आहे. त्याच्यानंतर तेजपत्ता जो असतो आपलं तो, आणि दालचिनी बघत होते पण दालचिनी संपलेली. मग तेजपत्ता आणि थोडासा त्याच्यातला जिरा होता, शाही जिरा, ता टाकलं आणि 2 वेलचे टाकले म्हणजे त्याच्याबरोबर फोडणीत. आणि मग कांदो बिंदो टाकून कांदो लाल पूर्ण होईसर भाजून घ्यायचो चांगलो. आणि कांदो लाल पूर्ण झालो ना काय, मग आपण जे आलं आणि लसणीची पेस्ट बनवलेली असा ना ती टाकून घ्यायची. आणि आलं आणि लसूण पण चांगला परतून घ्यायचा, नाही तर मग कसं कच्चो वास येता. आणि मग जो आपण पुलाव भात बनवतो ना त्याका पण मग कच्चो वास येतात, म्हणजे लसणाचो आणि आल्याचो कच्चो असं वास येतात. त्यामुळे ते आपण चांगला परतून घ्यायचा, भाजून घ्यायचा चांगला तेलात. आणि हे बघा, हे मी खडे मसाले टाकलो आहे, म्हणजे जिरा बिरा तुमका बोललो आहे जसा तेजपत्ता, 2 वेलचे टाकलेले. बाकी खडे मसाले सगळे संपलेले, फक्त तेजपत्ता आणि शाही जिरा होता आणि वेलची होती माझ्याकडे, तर म्हटलं ते टाकूया म्हणून. आणि मग कांदो पण टाकून घेतला. मग कांदो पण पटकन लाल होईसर भाजून घेतलं. आणि कांदो आला लसूण पेस्ट ही लालसर अशी होई दिली ना काय, मग धनापूड टाकलं आहे मी, 1.5 चमचा जवळजवळ धनापूड टाकलं आहे. धनापूडच्या नंतर मग हळद टाकलेलं आहे, पाव चम्मच हळद टाकलं. आणि मग आपला लाल तिखट असताना जसं तुमका तिखट होया त्याच्यानुसार तुम्ही टाकू शकताच. पण मी बारको जो आपला चमचो रेग्युलर असतात स्टीलचो ते 2.5 चम्मच टाकलेलं आहे. आणि मसालो टाकून झालो तर म्हटलं आता काय लाल मिरची दुसरी पावडर नव्हती माझ्याकडे कलर येण्यासाठी, घरी बनवलेलो आगरी मसालो असा, तर मग ह्योच टाकले 2.5 चमचे. तुमका जर अजून तिखट हवं असा तर तुम्ही टाकू शकताच. आणि जर कमी तिखट हवं तुमका जसं तिखट हवं त्याप्रमाणे तुम्ही मसालो टाकून घ्यायचो. आणि मग जे कोलबे बिलबे परतून घ्यायचं थोडा वेळ. आणि मग जे कोलबे बिलबे धुतलेले होते ना ते पण टाकून घेतलं आहे मी. आणि मग त्याच्यानंतर जे तांदूळ भिजत घातले ना जवळजवळ 20 मिनटं मी तांदूळ भिजत ठेवलेलं आहे, तर मग जे कोलबे होते ते टाकून घ्यायचे. आणि मग जे तांदूळ भिजत ठेवलेले होते ना ते पण टाकून घ्यायचे. हे बघा कोलबे जे आहेत ते मी एवढे घेतलेले आहे. आणि मग कोलबे पण टाकून घेतले. कोलबे टाकून एकदा परत परतून घेतले चांगला. आणि मग एका साईडला पटकन बटाटो सोलून, बारकोसच बटाटो होतो तर म्हटलं एक बटाटो टाकूया म्हणून. तर मग बारकोसं बटाटो घेऊन तो सोलून त्याची सालं काढून तो पण 4-5 फोडी करून त्याचे टाकलं. आणि तांदूळ पण टाकलेला. आणि पाणी झुणका जसा बोललं आहे, बारको कप ज्या कपान मी तांदूळ घेतलेलं आहे ना त्याच कपान मी 4 कप पाणी घेतलं आहे. 4 म्हणजे 4.5 कप पाणी घेतलं आहे. आणि तांदूळ मी घेतलेले 2.5 कप, म्हणजे ह्याचे तांदूळ घेऊन आपण त्याच्या दुपटीने पाणी घ्यायचा. मग भात बरोबर होता, परफेक्ट एकदम शिजता पण. आणि मग काय करायचा, पाणी बिणी टाकून झाला ना काय झाकण द्यायचं आणि गॅस फास्ट करायचो. मग 10-15 मिनटामध्ये ना तरी पण मध्ये एकदा चेक करायचा, पण चम्मच जास्त फिरवायचो नाही, तर तांदूळ जो ना तो तुटता. तर मग 10 मिनटांनी मी बघितलं आहे ना, जवळजवळ 5-10 मिनटांनी बघितलं आहे मी, तर पाणी आटालेलं. तर म्हटलं आता भात पण शिजत दिलेलं आणि बटाटो पण शिजत दिलेलं. मग मीठ टाकून घेतलं चवीनुसार. आणि मग मीठ टाकून एकदा परतलं, हलक्या चमच्याने हे करायचं, हलक्या हाताने परतून घ्यायचं. आणि मग किचन किंग मसालो टाकून घेतलं आहे, कारण मी गरम मसाले बाकी काय टाकलं नव्हतं, फक्त धनापूडच टाकलेलं आहे.
तर खडे मसाले पण मी काय जास्त टाकले नव्हते, तर म्हणून मग म्हटलं आता किचन किंग मसाला होतो माझ्याकडे, तर म्हटलं तोच वरून टाकूया म्हणून. तर मग तो टाकला आणि कोथिंबीर पण कापून ठेवलेलं आहे एकीकडे, तर कोथिंबीर पण वरून हे केलं आणि मग एकदा जरा हलक्या हाताने परतून घेतले भात आणि मग मी जेवू बसले. तर मी बीट होतं तो पण कापून घेतलेला आहे आणि मग जेवू बसले. बाकी कांदो बिंदू काय कापीत नाही राहिले कारण भूक लागलेली. तर मग भात बाकी मस्तच झालेलो, चवळी मस्तच होती. तुमका हवं असेल तुम्ही पण बनवून बघू शकता आणि म्हाका नक्की सांगा कशी झाली रेसिपी ती. आणि बाकी तुमका आजचो व्हिडिओ कसो वाटलो तो सांगा. जर व्हिडिओ आवडत असाल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करूक अजिबात विसरा नको. बाकी संध्याकाळी मी रेसिपी जी बनवतले कोलबीची तो मी व्हिडिओ उद्या टाकेन. बाकी तुमका ही रेसिपी कशी वाटली ते सांगा आणि एकदा बनवून पण बघा घराकडे जर कोलबे कधी आणलास तर. भेटाय उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.